मिस झाली ना आपल्या परिसरातील ताजी अपडेट? अहो मग आजच C24 तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला अजिबात विसरू नका. पोलीस अधीक्षक डॉक्टर नीलाभ रोहन यांच्या मार्गदर्शनाखाली नांदेड जिल्ह्यामध्ये प्रतिबंधित गुटखा, पान मसाला आणि सुगंधित तंबाखूची विक्री, साठवणूक आणि वाहतूक करणाऱ्यांच्या विरुद्ध विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. आणि याच अनुषंगानं पोलीस स्टेशन सिंदखेडच्या पथकानं गोपनीय माहितीच्या आधारे माहूर तालुक्यातील वाई बाजार इथे पानटपरीवरती छापा टाकून कारवाई केली. माहूर तालुक्यातील सिंदखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील वाई बाजार या ठिकाणी अवैधरित्या प्रतिबंधित गुटखा विक्री होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर सिंदखेड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांच्या मार्गदर्शनाखाली सिंदखेड पोलिसांनी वाई बाजार येथील पानटपरीवरती छापा टाकला. या छाप्यादरम्यान पानटपरीमध्ये विविध कंपन्यांचा प्रतिबंधित गुटखा साठवून विक्रीसाठी ठेवलेला आढळून आला. सिंदखेड पोलिसांनी संबंधित गुटखा आणि मुद्देमाल जप्त करून पानटपरी चालकाच्या विरुद्ध कायदेशीर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे आणि या प्रकरणी पोलीस हेड कॉन्स्टेबल दारासिंग चव्हाण यांच्या फिर्यादीवरून गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे हे करतायत. दरम्यान या कारवाईमुळे वाई बाजार परिसरामधील अवैध गुटखा विक्रेते आणि पानटपरी चालकांमध्ये आता खळबळ उडाली आहे. अवैध धंदे आणि प्रतिबंधित गुटखा विक्रीच्या विरोधामध्ये कठोर आणि दंडात्मक कारवाई यापुढे देखील सुरू राहणार आहे, असा इशारा सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जोंधळे यांनी दिलाय. तसेच सिंदखेड पोलीस ठाणे हद्दीमध्ये आणि परिसरात सुरू असणाऱ्या अवैध धंद्यांवरती अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाकडून अशा कारवाया सातत्यानं सुरू राहणार आहेत, असंही यावेळी त्यांनी स्पष्ट केलंय. मजहर शेख, C24 तास, नांदेड.